वेलकम बॅक टू माय चॅनल. सो तुम्ही माझा फर्स्ट व्लॉग बघितलेला असेल आणि तुम्ही त्यावर खूप छान रिॲक्ट वगैरे केलेलं. मग मला कमेंट वगैरे पण खूप जणांचे आलेले, लाईक्स आणि सबस्क्राईब पण थोडेफार. पण मग त्या व्हिडिओला पण तुम्ही तेवढंच सपोर्ट केला, तेवढंच ह्या व्हिडिओला पण सपोर्ट करा. आणि आज आम्ही नाशिकच्या न्यूएस्ट पार्कमध्ये म्हणजेच गोदा पार्कला जाणार आहोत फॅमिलीसोबत, माझ्या मम्मी पप्पा भाऊ आणि दीदी. सो तुम्हाला मी तिथलं सर्व काही दाखवेल. त्याआधी आपण ह्या दोघांसोबत गप्पा मारूया. तर मी तुम्हाला दाखवणार आहेत ते माझे भाऊ बहीण, ते काही न्यू गेस्ट नाही आहेत. सो ही आहे माझी दीदी आणि हा माझा भाऊ दुर्वेश. फर्स्ट ब्लॉग चांगला होता. तर बॅक म्युझिक खूप भारी होतं. ते नाही का आलमा म्हणजे खालतं तसं चांगलं होतं थोडाफार. पण एवढे लाईक व्ह्यूज आले ते चांगलं फर्स्ट ब्लॉगमध्ये. म्हणजे व्हिडिओ होता तो ब्लॉग खूप छान केला त्यांनी आणि मला तर वाटलं नव्हतं की ती एडिटिंग वगैरे करेल. बट ते खूप छान फर्स्ट ब्लॉग खूप छान केलेला आहे. आणि असं तुम्ही आता सपोर्ट केलं तर तिला सपोर्ट करा. सो तुला काय बोलायचं? काही बाकी चांगलं असेल तू जर मी करत असेल चांगली जर्नी हो. मी असे भारी ब्लॉग करत जा. सगळ्यांना हसत जा. हीच ईश्वर सेवा प्रार्थना. फर्स्ट ब्लॉग भारी होता आणि व्ह्यूज पण खूप भारी गेले तिला. आणि असे ब्लॉग काढते, भारी एडिटिंग पण भारी करते. छान झाला, एडिटिंग खूप छान केलं आहे, एडिटिंग पण खूप छान केली आहे. तर तुम्ही असं सपोर्ट करत राहा सो तिला. हाय गाईज, मी माझा OTT दाखवते तुम्हाला थोड्या वेळानंतर. मी कशी दिसत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आता खूप घाई आहे आणि जायचं पण आहे. पप्पा गाडी काढत असेल, सर्वजण निघालेच आहे. आम्ही आता जस्ट गोदा पार्कमध्ये पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता इथे खूपच गर्दी आहे आणि माझा आवाज येत नसेल इथे. सो आत्ताच आम्ही तिकीट काढले. आता आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला सर्व काही दाखवतो. आम्ही इथे पोहोचलो आहे. सो इथे खूप लहान मुलांचं खेळायचं वगैरे आहे. माझा आवाज येत नसेल इथे कारण खूप आवाज येते. माझा आवाज येत नसेल तर प्लीज माझा बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही इग्नोर करा थोडा. आणि इथे सर्व काही मुलांसाठी, लहान मुलांसाठी. तरी मी ट्राय केले स्लायडिंग वगैरे.
फ्रेंडसोबत या मोस्ट ऑफ तुम्ही फ्रेंडसोबत या जास्त करून, कारण इथे फ्रेंडसोबतच खूप मजा आहे. डान्स वगैरे आणि सोबत या सर्वांसोबत या तुम्ही. पण इथे एन्जॉय करण्यासाठी खूप बेस्ट नाशिकमध्ये पार्क आहे. सो तुम्ही पण विजिट करा. आणि आता माहिती नाही कुठे जातो आहोत आम्ही, पण इथे ह्या पार्कमध्ये खूप मजा आली. गोदा पार्कमध्ये तुम्ही बघू शकता. आता पण गर्दी आहे इथे खूप, पण आम्ही आता माहीत नाही कुठे जातो असं. आणि खाली तुम्ही बघू शकतात खूप छान आहे, खूपच छान. 10 आउट ऑफ 10. मी नाशिकमध्ये असं पार्क कुठेच बघितलेलं नाही आहे. गुजरातला पण नव्हतं बघितलेलं. तुम्ही यातला एक नंबर आहे, नक्की विजिट करा इथे. तुम्ही बघू शकता इथे अजून पण गर्दी आहे. आता टायमिंग काय झाला आहे 9:30, तरी सर्व नाशिककर इथेच आलेले आहेत. नाशिककर आणि इकडे जे राहत नाही ते सुद्धा इकडे आलेले व्हिजिट द्यायला. सो तुम्ही पण या नक्की. आपण घरी चाललो ना आता, आय थिंक घरीच जात आहोत. सो खूप मजा आलेली. आता माझा छोटाच व्लॉग होईल हा वाटतं, पण तुम्ही नक्की हा पण पूर्ण व्लॉग बघा. गाईस कोणीतरी बोललेलं की ते छपरीसाठी आहे गोदा पार्क, पण खूप छान आहे. ही बोललेली आम्हाला जाऊ दिला नाही. तर मग पप्पा वगैरे जाऊन आले होते, पप्पा आणि मम्मी. तर मग पप्पा मम्मी बोलले की परत तुम्ही आणि आपण सगळे फॅमिली जाऊया. तर मग आम्ही परत गेलेलो आता आणि खूप मजा आली. मग आता आम्ही घरी जातोय. थोडं थांबलेलो आहे, काहीतरी घेतलंय पप्पा म्हणून. तर मग आता आम्ही घरी जातोय. घरी गेल्यावर मग पूर्ण इथेच एंड होणार आहे आपला. आणि मग नेक्स्ट ब्लॉग आपण नंतर करू. हे दोघांची पग संपली असेल तर बोलू. मी जस्ट घरी आलो आणि मम्मी बघा कुल्फी पण खायची बघा, तिची आवडती कुल्फी येते. सो गाईज ह्या व्लॉगला पण तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि मी असेच खूप व्लॉग चांगले घेऊन येणार आहे. तर बाय गाईज, लाईक शेअर कमेंट करा आणि थँक्यू ऑल.